शिरोळ इथं आंदोलन अंकुश संघटना प्रमुख धनाजी चुडमुंगे यांना शुक्रवारी रात्री कारखाना समर्थकांनी धक्काबुक्की केले। या पार्श्वभूमीवर आज शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी शिरोळ शहर उत्स्फूर्तपणे बंद केले, तर शिवाजी महाराज चौकात संतप्त युवा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन ऊस वाहतूक होऊ द्यायचं नाही असा पवित्रा घेतला आहे। शिरोळ इथल्या छत्रपती शिवाजी तख्त इथं शुक्रवारी आंदोलन अंकुश संघटना ऊस वाहतूक रोखली। यावेळी आंदोलक ऊस वाहतूकदार कारखाना समर्थक यांच्यात वादावादी झाली आणि त्यामध्ये धनाजी चुडमुंगे यांना धक्काबुक्की झाल्यानं त्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर युवा शेतकरी संतप्त होऊन उद्या 1 नोव्हेंबर रोजी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार आज छत्रपती शिवाजी महाराज तख्त इथं एकत्र येऊन आंदोलकांनी ऊस वाहतूक होऊ नये असा पवित्रा घेत बैठक घेतली। यावेळी आंदोलन अंकुश संघटन प्रमुख धनाजी चुडमुंगे, माजी आमदार उल्हास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सौरभ राजू शेट्टी, बंटी देसाई, राकेश जगदाळे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना धनाजी यांनी 70 वर्ष ऊस उत्पादक आपले नुकसान सोसत आहेत। ऊस लावला हा गुन्हा आहे का? त्यामुळे ऊस दराचा तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार याची नोंद कारखानदारांनी घ्यावी। यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी आंदोलन होत आहे, कशासाठी होत आहे याची माहिती घ्या, तर धनाजी यांना मारहाण केलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करतो। ताकदीने शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन घामाचे दाम देऊया। अशाच अपडेट्ससाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।